हाल ही में अमरावती जिला मध्यवर्ती बैंक की संचालक चुनी गई और जिले की राष्ट्रीय कांग्रेस नेत्री सुरेखा ठाकरे 19 नवंबर को अचलपुर के ऐतिहासिक कार्तिक स्वामी मंदिर पहुंची, जहां उन्होंने बकायदा दर्शनों के लिए लगी लंबी लाइन में खड़े रहकर कार्तिक स्वामी भगवान के दर्शन प्राप्त किए। इस समय उनके साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी गजानन बिजागरे सहित उनके पारिवारिक सदस्य भी उपस्थित थे। इस वर्ष यहाँ कार्तिक स्वामी उत्सव मनाने के लिए गठित आयोजन समिति द्वारा सुरेखा ठाकरे इनको नारियल और प्रसाद वितरित किया गया। समिति के पदाधिकारियों से सुरेखा ठाकरे ने काफी समय बातचीत करते हुए मंदिर परिसर में भव्य भक्त निवास निर्माण करने का आश्वासन दिया। इस समय पूर्व नगराध्यक्ष विलास काशीकर, अशोक रावत, जयकुमार घिया, हेमंत सुंडेवाले, सुरेश लोंदे, राधालाल सुंडेवाले आदि जन उपस्थित थे। आज या ठिकाणी अचलपूर बुंदेलपुरा इथे कार्तिकी स्वामींचं दर्शन करता येण्याचा योग आला आणि सर्वच जीवाभावाची मंडळी या ठिकाणी आमचे काशीकर दादा असतील, आमचे काका गजानन भाऊ, सगळी मंडळी या ठिकाणी, गोपालदादांचे वडील आमचे, ही सगळी मंडळी या ठिकाणी भेटली आणि मला असं वाटलं की कार्तिक स्वामींचं मंदिर, मी खरं या भागातली असून सुद्धा मी पहिल्यांदा आले, कार्तिक स्वामींचं दर्शन मी बाहेर घेत होते, पण या मूर्तीचं महत्त्व ऐकल्यानंतर आज अचानक ठरवलं की आज इथेच दर्शन घ्यायला जायचं। पण मला असं वाटलं खूप भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी असेल, पण मंदिराचं स्वरूप पाहिल्यानंतर खरंच मला नवल वाटलं। म्हणजे ज्या ठिकाणी स्वतः लक्ष्मीची अपेक्षा घेऊन सर्वजण इथे येतात, त्याला बुद्धी मागतात, जीवनात आनंद मागतात, त्याच्याच मंदिराची अशी दुर्दशा पाहून खरं म्हणजे आम्हालाही त्याचा खेद वाटतो। आत्ताच या ठिकाणी काशीकर दादांनी, काकांनी, या सगळ्यांनी जो प्रस्ताव ठेवला की ते कार्तिक स्वामींच्या मंदिराचा जीर्णोद्धार आम्ही करतो, पण या ठिकाणी दुरून दुरून भक्त येतात, तर जिल्ह्याच्या बाहेरचे पण भक्त या ठिकाणी येतात, त्यांना बसायसाठी जागा नाही, कुठलीच व्यवस्था नाही, तरी या ठिकाणी आपण सर्वांनी, आपलं सरकार आहे आणि आपण सर्व ह्या सर्व गोष्टींना मानणारे आहोत। म्हणजे येणारे भक्त शेवटी हे श्रद्धेने जरी येत असेल तरी ही जनता आहे आणि यांची व्यवस्था करणं ही आपल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। म्हणून निश्चितपणे हा प्रस्ताव घेऊन आपण पण प्रशासनाकडे जाऊन, आमच्या मंत्री महोदयांकडे जाऊन आणि आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन निश्चितपणे याच्यामध्ये लक्ष घालून कार्तिक स्वामी हे सगळं करून घेतील आणि जिथे पॉझिटिव्ह ताकद आपल्या मनामध्ये असेल, हे करायचंच आहे, तिथे निश्चितपणे तो आपल्याला आशीर्वाद देईल। आजच्या प्रसंगी त्याचा सर्व जनतेला आशीर्वाद मिळावा आणि आम्ही सर्वांनी आनंदाने आणि सुखाने जीवन जगावं, एवढीच अपेक्षा त्यांच्या चरणी करते। जयकुमार घिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपुर।